आपल्या Google क्लासरूमवर मी तुम्हाला बरीच पुस्तकं पाठवलेली आहेत गीतेची वगैरे. पाहिली आहेत का तुम्ही? पाहिले? साधक संजीवनी पुस्तक आहे. मराठी मिळालं मला, त्यामुळे मी मराठी पण पाठवलेलं आहे बघा. हिंदी पण आहे, मराठी पण आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला गीतेचं महात्म्य दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. अतिशय सुंदर पुस्तक आहे हे. तर यामधले आपल्याला प्रथम 3 अध्याय आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा, आणि त्यानंतर 9वा, 12वा आणि 15. असे एकूण 6 अध्याय आपल्याला परीक्षेला आहेत. आज आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. सर्वांकडे आता पुस्तक आहे. अथ प्रथमोऽध्यायः. तर पहिला अध्याय येतो आहे. गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत, बरोबर आहे. मुळामध्ये गीता कुणी कुणाला सांगितलेली आहे ते आपल्याला माहिती पाहिजे, आणि कोणत्या परिस्थितीत सांगितली आहे तेही माहिती पाहिजे. म्हणजे त्याशिवाय आपण गीतेचा अर्थ नीट समजू शकत नाही. गीता हा केवळ तत्त्वज्ञानासाठी सांगितलेला ग्रंथ नाही, तर गीता हा कशासाठी सांगितलेला आहे की ज्या अर्जुनाला अचानक एकदम निराशा आलेली आहे आणि ममतेमुळे त्याच्या युद्ध कर्तव्यापासून तो जेव्हा च्युत झालेला आहे, विन्मुख झालेला आहे, त्यावेळेला त्याला स्वधर्म आणि स्वकर्म समजावून सांगून त्याला पुन्हा त्याच्या कामासाठी, कार्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी भगवंताने गीता सांगितलेली आहे. तर ही आहे गीतेची पूर्वपीठिका. ज्या वेळेला युद्धामध्ये, म्हणजे मुळात हे युद्ध झालं ते युधिष्ठिराचे सर्व अधिकार नाकारल्यामुळे हे युद्ध झालेलं आहे. युद्धाला निमंत्रण हे याच्यामुळे मिळालेलं आहे. म्हणजे बीज जी बघतो, म्हणजे तुम्ही सुद्धा इतिहासामध्ये वगैरे वाचलं असेल की द्वितीय महायुद्धाची बीज, दुसऱ्या महायुद्धाची बीज, पहिल्या महायुद्धाची बीज. तसं जर याचं बीज पाहायला गेलं तर द्रौपदी वगैरे ही सगळी निमित्त आहेत, पण मूळ बीज काय आहे तर जो त्याचा अधिकारी आहे, योग्य आहे, वारस आहे, म्हणजे सर्व प्रकाराने जो अधिकारी आहे त्याचा हक्क नाकारला गेला, त्याचा अधिकार नाकारला गेला. आणि तो अधिकार मिळवण्यासाठी युधिष्ठिराने काय केलेलं आहे, अंततोगत्वा कुठलाच पर्याय नाही राहिल्यामुळं युद्ध पुकारलेलं आहे. या युद्धासाठी पांडव केव्हापासून वाट पाहत होते, त्यासाठी त्यांनी व्यवस्थित तयारी केलेली आहे. अर्जुनाने अस्त्र शस्त्र, म्हणजे अगदी स्वर्गात जाऊन अस्त्रविद्या तो शिकून आलेला आहे, तो केवळ या युद्धासाठीच आलेला आहे. आणि भीमाने सुद्धा भरपूर तयारी केलेली आहे. जशी पांडवांनी केलेली आहे तशीच कौरवांनी सुद्धा केलेली आहे. त्यांची तर बऱ्याच काळापासूनची यांच्याशी युद्ध करायची इच्छा पण होती. तर या म्हणजे काय समष्टीच्या संकल्पामधून शेवटी हे युद्ध झालेलं आहे. आणि अशी उत्सुक असताना, सगळेच उत्सुक असताना युद्धासाठी, युद्ध कुणाला नको अशी कोणी नव्हते तिथे. जे होते त्यांच्या हातात अधिकार नव्हते त्याच्या युद्धाला नाकारण्याचे किंवा स्वीकारण्याचे. त्यामुळे जे ठरवलं गेलं आहे त्यानुसार आपण मागे चालणं एवढंच त्यांच्या हातात होतं. त्यामुळे हे युद्ध जे झालं ते कसं झालेलं आहे सगळ्यांना माहीत असून झालेलं आहे, म्हणजे अजाणतेपणी वगैरे झालेलं नाही. असं सगळं असताना आता इथे या युद्धामधला जो एक महत्त्वाचा वीर आहे तो म्हणजे अर्जुन आहे. तर त्याच्यासोबत इथे काय होतंय ते बघूया. पहिला श्लोक आहे, धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजय. बघा शब्द कसे आहेत. युयुत्सवः. युयुत्सवः म्हणजे युयुत्सू शब्दाचं हे अनेक वचन आहे. युयुत्सू म्हणजे युद्धासाठी उत्सुक असणारे, जे युद्ध माहीत नाही आहे किंवा हे आहे असं नाही, तर सगळे युद्धासाठी उत्साहित आहेत. आणि असे उत्साहित असणारे असे जे या कुरुक्षेत्रामध्ये आहेत, यापैकी मामकाः आणि पांडवा. बघा धृतराष्ट्र जो आहे हा नुसता डोळ्यांनी अंधार आहे असं नाही, तर तो त्याच्या विकारांनी सुद्धा आंधळा कसा आहे ते आपल्याला या शब्दांमधून दिसतं. तो कौरव आणि पांडव असं म्हणत नाही, मामकाः म्हणतो. म्हणजे इथेच त्याचं पांडवांवरती प्रेम किंवा ममत्व नाही हे स्पष्ट होतं बघा या शब्दांवरून. मामकाः पांडवाः चैव, माझे आणि पांडव. किंवा कुर्वत संजय, यांच्यामध्ये काय चाललेलं आहे, हे काय करता आहेत ते मला सांग. संजयाला का विचारलेलं आहे सांगता येईल कोणाला? दिव्य दृष्टी होती. हो, संजयाला महर्षी व्यासांनी दिव्य दृष्टी दिलेली असते आणि त्यामुळे त्याला हस्तिनापुरात बसूनच तिथे कुरुक्षेत्रावर काय चाललेलं आहे काय नाही हे सगळं दिसतं आहे. ठीक. तर संजय उवाच, संजयाने आपल्या राजाला उत्तर दिलेलं आहे. दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. आता या ठिकाणी राजा हे कुणाला म्हटलेलं आहे? दुर्योधनाला. कुणाला म्हणलेलं आहे? दुर्योधनाला. कारण तिथेही रणांगणावरती तोच राजा आहे. दृष्ट्वा तु पांडवानीकम, पांडवानाम अनीकम. अनीक याचा अर्थ सेना, पांडवांची सेना पाहून. आणि कशी आहे ती? व्यूढम. व्यूढ म्हणजे व्यूह, व्यूहाने युक्त, व्यूहसहित. व्यूह माहिती आहे आपल्याला? सर्पव्यूह, गरुड व्यूह, चक्रव्यूह प्रसिद्ध आहे. तर हे जे व्यूह आहेत, व्यूह याचा अर्थ एका विशिष्ट पद्धतीने त्या सेनेला उभं करायचं आणि तिचं संचलन करायचं. मग यामध्ये सर्प, पक्षी, मकर, शकट, कमल, त्यानंतर चक्र असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स बनतात. त्याच्यावरून त्याला नावं दिलेली आहेत. आणि लढताना या व्यूहांचा उपयोग असा होतो की समोरचा माणूस यांच्या त्या व्यूहामध्ये शिरल्यानंतर त्याला बाहेर जायचं कळत नाही आणि त्यामुळे ते आतमध्येच त्याच्या मरून जातात, मारले जातात. हा त्या व्यूहांचा फायदा असतो. तर अशी व्यूहयुक्त अशी कुणाची सेना आहे? पांडवांची सेना. ती सगळी पाहून दुर्योधन हा आचार्यम उपसंगम्य, ते त्या दुर्योधनाने पाहिलं आणि त्यानंतर आचार्यांकडं गेलेला आहे. आचार्य म्हणजे कोण येतात? द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य दोघेही आहेत तिथे. आता कुणाकडे गेला ते आपण पुढे बघूया. पण साधारणतः आचार्य म्हणल्यानंतर द्रोणाचार्यांसाठीच तो वापरला जातो. त्यांच्यापाशी जाऊन राजा म्हणजे दुर्योधन वचनम अब्रवीत असं म्हणाला, असं बोलला त्यांना. काय बोलला? पुढच्या श्लोकामध्ये येतंय.
पश्यैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्य महतीं चमू व्यूढान् द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. पश्य, पश्य म्हणजे पहा. कुठली रूपं आहेत ती तुम्हाला आता ओळखता आली पाहिजेत. एताम महती नाही, महतीम चमू पश्य. चमू याचा अर्थ सेना. ही भली मोठी विशाल सेना पहा. कुणाची? पांडुपुत्राणाम, पांडुपुत्रांची ही मोठी सेना पहा. द्रुपदपुत्रेण तव धीमता द्रुपदपुत्रेण तव शिष्येण व्यूढाम. ही कशाची विशेषणं आहेत सगळी? चमू. चमू शब्द स्त्रीलिंगी आहे. चमू म्हणजे सेना. त्या सेनेचं व्यूढाम हे विशेषण आहे. कशी आणि कुणी व्यूढाम? तर द्रुपदपुत्रेण ही तृतीय आहे. तव शिष्येण, धीमता ह्या दोन्ही पण तृतीय आहेत. तर द्रुपदपुत्रेण, द्रुपदपुत्र कोण आहे? बरोबर, दृष्टद्युम्न आहे. तर हा दृष्टद्युम्न कुणाचा पुत्र आहे? द्रुपदाचा पुत्र आहे. द्रुपदपुत्र असा उल्लेख करायचं कारण काय आहे? तर द्रुपद हा या आचार्यांचा, द्रोणाचार्यांचा काय आहे? मित्र आहे. आणि यांच्यामध्ये वैर आल्यानंतर खास द्रोणाचार्यांच्या नाशासाठी, मृत्यूसाठी म्हणून या द्रुपदाने यज्ञ केलेला आहे. आणि त्या यज्ञातून कोण आलेला आहे? दृष्टद्युम्न आलेला आहे. द्रौपदी पण आलेली आहे, पण द्रौपदीचा संकल्प हा नव्हता. दृष्टद्युम्न मात्र या संकल्पामुळेच आलेला आहे. आणि त्यामुळे तो त्यांना मारण्यासाठीच जन्माला आलेला आहे हे त्यांना माहिती आहे. आणि दुसरं, दृष्टद्युम्न हा पांडव सेनेचा कोण आहे? सेनापती आहे. तर हा तुझा शिष्य कसा आहे तो? धीमान, बुद्धिमान अशा शिष्याने, द्रुपदपुत्राने व्यूहाने रचलेली ही प्रचंड मोठी सेना पहा, असा याचा अर्थ होतो. आता इथून पुढे या सेनेमध्ये कोण कोण आहेत याची एक लिस्ट येते. मी तुम्हाला साधक संजीवनी दिलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट वर्क म्हणून PPTs तयार करायला सांगणार आहे. आणि यामध्ये जी राजांची नावं येत आहेत त्या ज्या राजांची माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते आहे ती त्यांच्या नावापुढे लिहून एक छान PPT तयार करा. प्रत्येकाने 5-10 नावं घ्या, अशी ठरवून घ्या तुम्ही तुमच्यात. अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समा युधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः दृष्टकेतुश्चेकितानः काशीराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुङ्गवः युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान् सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः. हे सगळे कोण आहेत? महारथी आहेत. अत्र शूराः म्हणजे कसे आहेत? सगळे शूरवीर आहेत. महेश्वासा म्हणजे ज्यांची धनुष्य ही मोठ्या मोठ्या आकारांची आहेत आणि महारथी आहेत असे हे भीमार्जुन समा, भीम आणि अर्जुन यांच्या सारखेच असणारे असे हे युद्धामध्ये उतरलेले आहेत. युयुधान याचा अर्थ युद्ध करणारा असाही होतो, पण इथे युयुधान हे काय आहे? नाम आहे. युयुधान असं सात्यकीला म्हटलं जातं आहे. तर युयुधान, त्यानंतर विराट हे नावही आपल्याला माहिती आहे.
विराट राजाच्या राज्यातच हे 1 वर्षाचा जो पांडवांचा अज्ञातवास होता तो त्यांनी तिथेच केलेला आहे. त्यामुळे तो राजा द्रुपद तर पांडवांचा सासराच आहे. तो महारथ हे नाव पण घेता येईल, नावच घ्यावं लागेल. दृष्टकेतू चेकितान, त्यानंतर काशीराज हा अंबिका यांचं जे राज्य आहे ते हे राज्य आहे काशीराज, तिथला राजा. पुरुजित, त्यानंतर कुंतीभोज, शैब्य, नरपुंगव म्हणजे मनुष्यांमध्ये श्रेष्ठ असणारे असे हे सर्व या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर युधामन्यू, विक्रांत, उत्तमौजा हाचा अर्थ होतो ज्यांचं ओज हे अतिशय उत्तम आहे. ओज याचा अर्थ उत्साह, सत्व म्हणता येईल, पण उत्तमौजा हे नाव पण घेता येतं. वीर्यवान म्हणजे अत्यंत पराक्रमी. सौभद्रहा अत्यंत पराक्रमी असा सौभद्र हे काय आहे? तद्धित आहे. सुभद्रायाः पुत्रः सौभद्रः म्हणजे कोण? अभिमन्यू. आणि द्रौपदेयाः म्हणजे द्रौपदीचे पुत्र. हे सर्व कसे आहेत? हे सर्व महारथी या ठिकाणी जमलेले आहेत. आता काय म्हणतोय बघा तो, अस्माकंतु विशिष्टाये तान निबोध द्विजोत्तम, नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान ब्रवीमि ते. आता अस्माकं हे एवढे त्यांच्याकडचे झाले. आपल्याकडचे जे असे विशेष वीर आहेत त्यांच्याबद्दल मी आता तुला सांगतो, जाणून घे. नायका मम सैन्यस्य, माझ्या सैन्याचे जे नायक आहेत ते केवळ संज्ञार्थम म्हणजे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी की कोण कोण वीर आहेत इकडे म्हणून मी सांगतो आहे. काही आवश्यकता नाही आहे, पण इथे तो याची उजळणी करतो आहे एक प्रकारे. कोण आहेत कौरव सेनेमध्ये? भवान म्हणजे साक्षात आपण म्हणजे द्रोणाचार्य, भीष्माचार्य ही अशी मंडळी आहेत की यांना सहजासहजी मरण येणं शक्य नाही. भवान, भीष्मश्च, कर्णश्च. भीष्माचार्य तर स्वयं इच्छामृत्यूचं वरदान असणारे आहेत. म्हणजे त्यांनी जोपर्यंत इच्छा करत नाहीत ते की मी आता मरावं तोपर्यंत ते मरणारच नाही. त्यानंतर कर्णसुद्धा कवचधारी आहे. कृपश्च, कृपाचार्य चिरंजीवी आहेत. समितिंजय नाव किती सुंदर आहे बघा. समिती याचा अर्थ संग्राम, संग्रामामध्ये ज्याला विजय मिळतो तो समितिंजय. अश्वत्थामा हा पण चिरंजीवी आहे. विकर्ण, सौमदत्तिस्तथैवच. त्याचबरोबर सौमदत्ती हा सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा असं म्हटलेलं आहे. एवढीच त्यांनी लिस्ट सांगितली आणि पुढे म्हणतो, अन्ये च बहवः शूराः मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. अन्ये च बहवः आणि याशिवाय इतर अनेक आहेत. कुणाकुणाची म्हणून नावं घ्यायची. आणि हे कसे आहेत? मदर्थे माझ्यासाठी ज्यांनी आपल्या जीविताचा त्याग केलेला आहे असे आहेत. म्हणजे माझ्यावरसाठी त्यांनी एवढं मोठं काय केलेलं आहे? आपल्या जीवाचीच आहुती द्यायला ते तयार झालेले आहेत. नाना शस्त्र प्रहरणाः म्हणजे अनेक प्रकारचे शस्त्र अस्त्र ज्यांच्याकडे आहेत त्याच्यामध्ये जे निपुण आहेत असे सर्व युद्धकलेमध्ये
एकदम विशारद निपुण असणारे असे आहेत. बघा दुर्योधनाने किती सैन्य जमवलेलं आहे, तर 11 अक्षौहिणी सैन्य जमवलेलं आहे. आणि आता ज्या आपण याद्या वाचल्या तर यामध्ये पांडवांचे सगळे सोयरे म्हणजे नातेवाईकच जास्त दिसत आहेत, पण दुर्योधनाचे मात्र त्या व्यतिरिक्त अनेक मोठं मित्रमंडळ आहे त्या राजांमध्ये. हे त्या संख्येवरून पण आपल्याला समजतं. त्याचबरोबर द्वारकेची मोठी नारायणी सेना ही सुद्धा त्यांच्याचकडे आहे. एवढे सगळे आहेत, पण अपर्याप्तं तदस्माकं हे दुर्योधनाचे वाग्बाण जे आहेत त्याच्याने हे कायम मोठ्या लोकांना आहत करीत राहतो. हा अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. अपर्याप्तचा काही जण अर्थ अगणित असाही करतात, पण इथे तसा अर्थ घेण्यात काही फारसं प्रयोजन दिसत नाही. पण अपर्याप्त म्हणजे कमी, पर्याप्त नसलेलं, पुरेसं नसलेलं आपलं जे बल आहे ते कसं आहे, भीष्माभिरक्षितम म्हणजे ज्यांचं रक्षक स्वतः भीष्माचार्य आहेत असं हे आपलं एवढं प्रचंड बळसुद्धा कसं आहे, अपर्याप्त म्हणजे कमी आहे, असमर्थ आहे. आणि पर्याप्तंतु इदमेतेषां 11 अक्षौहिणी असून ह्याला ते कमी वाटतंय आणि यांचं 7 अक्षौहिणी आहे तरीसुद्धा ते ह्याला जास्त, म्हणजे एवढी तरी लोक त्यांच्या पक्षात का आहेत असा एक हेतू आहे. भीमाभिरक्षितम ज्याचा रक्षक संरक्षक भीम आहे अशी त्यांची जी सेना आहे ती मात्र कशी आहे, पुरेशी बलवान आहे. म्हणजे त्यांचं बल हे आपल्यापेक्षा जास्त आहे असं तो म्हणतो. असं का म्हणतो, याचं कारण जे द्रोणाचार्य भीष्माचार्य आहेत हे धर्माचे ज्ञाते आहेत आणि त्यांना माहिती आहे की धर्म सध्या कुणाच्या पक्षामध्ये आहे, म्हणून ते असं तो त्यांना असं म्हणतोय. कारण तुम्ही त्यांचेच पक्षपाती असल्यामुळे तुम्ही आमच्या पक्षात युद्ध करता आहात, बस एवढंच आहे. त्यामुळे आता तो द्रोणाचार्यांशी बोलतो आहे. आता तो द्रोणाचार्यांना काय म्हणतो आहे, अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. माझी सेना भरपूर मोठी आहे, पण तुम्ही काय करा, अयनेषु, अयन याचा अर्थ हे जे रणांगण आहे या रणांगणावरती यथाभागम अवस्थिताः तुम्ही ज्या ज्या ठिकाणी उपस्थित म्हणजे आहात, थांबलेले आहात, तिथून भीष्मम एव अभिरक्षन्तु भीष्माचार्यांचंच तुम्ही सगळेजण संरक्षण करा. हे तो भीष्माचार्यांना खुश करण्यासाठी किंवा एक मोठेपणा देण्यासाठी म्हणून बोलतो आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये ते नाही. पितामहांनाही कळतं आहे की हा काय एवढी बडबड करतो आहे. ते त्याला तो काही झालं तरी तो कोण आहे, आज कुरुध्वज आहे, राजा आहे. त्यामुळे त्याच्या सेनापतीने त्याला खुश करण्यासाठी काय केलेलं आहे, युद्धाच्या सुरुवातीचा शंख फुंकलेला आहे. तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दधमो प्रतापवान.